मित्रांनो, तुम्हाला माहित आहे का की भारतात 7 प्रकारचे नंबर प्लेट असतात. प्रत्येक नंबर प्लेटचा स्वतःचा अर्थ आणि उद्देश असतो. चला मी तुम्हाला सविस्तर सांगते. काळ्या अक्षरासह पांढरी नंबर प्लेट ही सर्वात सामान्य नंबर प्लेट आहे. ती तुमच्या खासगी कार किंवा बाईकवर असते, कारण ही प्लेट खासगी वाहनांसाठी आहे. काळ्या अक्षरासह पिवळी नंबर प्लेट ही प्लेट व्यावसायिक वाहनांसाठी आहे, जसे की ट्रक, टॅक्सी आणि ऑटो रिक्षा. यांना व्यावसायिक परवाना असलेले ड्रायव्हर चालवतात. हिरवी नंबर प्लेट याबद्दल तुम्हाला माहितच असेल. ही प्लेट इलेक्ट्रिक वाहनांसाठी आहे, मग ती खासगी असो किंवा व्यावसायिक. त्यामुळे पर्यावरणपूरक वाहन ओळखणे सोपे होते. बीएच नंबर प्लेट ही खास नंबर प्लेट आहे, जी 2021 मध्ये सुरू झाली. ती केंद्र सरकारचे कर्मचारी, संरक्षण कर्मचारी किंवा ज्यांचे ऑफिस देशभरात पसरलेले आहेत आणि जे वारंवार राज्य बदलतात अशा लोकांसाठी आहे. त्यामुळे वाहनांची पुन्हा नोंदणी करण्याची गरज भासत नाही. पांढऱ्या अक्षरासह लाल नंबर प्लेट ही तात्पुरती नंबर प्लेट आहे. जेव्हा एखादी नवीन गाडी शोरूम मधून बाहेर येते तेव्हा ही प्लेट लावली जाते. ती फक्त 30 दिवसांसाठी वैध असते आणि त्यानंतर कायमस्वरूपी नंबर प्लेट घ्यावी लागते. पिवळ्या अक्षरासह काळी नंबर प्लेट ही प्लेट भाड्यांच्या वाहनांसाठी आहे, जसं की लक्झरी हॉटेल्सच्या गाड्या किंवा सेल्फ ड्राईव्ह कार. यांना व्यावसायिक ड्रायव्हिंग परवान्याची गरज नसते. ब्रॉड एरो असलेली नंबर प्लेट ही प्लेट भारतीय सैन्याच्या वाहनांसाठी आहे. यावर ऊर्ध्वमुखी बाण असतो, ज्याला ब्रॉड एरो म्हणतात. यानंतरचे 2 अंक वाहन खरेदी केलेले वर्ष दर्शवतात. त्यानंतर बेस कोड व क्रमांक येतो. आणि हो, पांढऱ्या अक्षरासह निळी नंबर प्लेट याबद्दल तुम्हाला काय वाटतं? याचा अर्थ काय आहे हे तुम्ही कमेंट मध्ये सांगा. बघूया तुम्हाला खरंच माहित आहे का? आणि हो, अशाच नवीन माहितीसाठी फॉलो करायला विसरू नका.